नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मस्त मजेत आहे. का? आज सांगते. आज आई आली ती भेटायला. आई नेहमीप्रमाणेच माझ्यासाठी खूप काही घेऊन आली. आईचं येणं म्हणजे फक्त भेट नाही, तर मायेचा ओलावा. चला तुम्हालाही दाखवते आईने माझ्यासाठी काय काय आणलेलं आहे. हे साध्या गाईचं तूप आहे. जे आपल्या घरी पांढरी गाई असते ना, त्या गाईच्या दुधाचं हे तूप आहे. त्यानंतरनं हे म्हशीच्या दुधाचं तूप आहे. पहा ना, ॲटलिस्ट 1 किलो तरी असेल हे तूप किंवा त्यापेक्षा जास्तच असेल. हा दोन्ही साध्या गाईचं तूप आणि म्हशीच्या दुधाचं तूप आवर्जून तिने माझ्यासाठी आणलेलं आहे. यामध्ये आहेत आयुर्वेदिक गूळ. टेस्ट करते. खूप छान आहे बरं का टेस्टला हा गूळ. आपण जो साधा गूळ घेतो ना, त्यापेक्षा मी म्हणते हा आयुर्वेदिक गूळ बेस्ट आहे. चवीला पण आणि आपल्या हेल्थसाठी पण. यामध्ये आहेत काय असेल ओळखा बरं, अंडी. मी नाही खात, पण आमचे बाळराजे खातात ना, मग नातवासाठी घेऊन आली आहे. मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही. नेक्स्ट आहे तीळ. आता संक्रांत झाली ना, तिचं म्हणणं असं होतं संक्रांतीला माझ्या लेकीसाठी काहीतरी घेऊन जावं. मग काय, एवढे मोठे तीळ आणले तिनं. तूही खा आणि बाळालाही करून घाल. लाडू बनव, असे तीळ खा. कॅल्शियमसाठी चांगलं असतं, त्यानं कॅल्शियम वाढतं. त्यानंतर माझं फेवरेट शेवचिवडा. हा मला खूप आवडतो. मी लहानपणीपासून हा खाते. कॉलेजला असताना तर आई मला आवर्जून हे द्यायची आणि माझ्या मैत्रिणींना ते खूप खूप आवडायचं. त्यानंतर चिंचा. तोंडाला पाणी सुटलं ना माझ्या पण. मी इकडे राहत असल्यामुळे मला हे काय अवेलेबल होत नाही. त्यात घरच्या चिंचाची चिंच म्हटल्यानंतर ना लहानपणीची आठवण. मीठ लावायचं आणि चिंचेचा गोळा करून ठेवायचा. कोण कोण असं करायचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोंडाला एकदम पाणी सुटतंय. थोडीशी आंबटच चिंच आहे, पण छान आहे. त्यानंतर तिनं मला आळूच्या गड्डे आणले. ती म्हणले आवर्जून तुझ्या गार्डनमध्ये लाव. हवं तेव्हा 4 पानं तोडता येतात आणि करता येतात. विकत आणून तर तू किती आणणार आहेस ना. त्यासाठी तिनं मला आवर्जून आळूचे गड्डे पाठवून दिलेले आहेत. पहा ना, किती विचार करणारी पिढी आहे ही. त्यानंतर आणखी तिनं बरंच काही आणलं बरं का. आता संक्रांत झाली ना, तर लेकीसाठी तिनं टिकल्याचं पॉकेट आणलं. जसं मला लागतं तसंच बरं का. रबर बँड. किती नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रेम आहे. म्हणजे आपण विचारही नाही करू शकणार इतकी ही पिढी बारकाव्याने विचार करते. आत्ता ती पिढी परत होणे नाही. पावडर आणली, लोशन, नेलपेंटच्या बॉटल आणि शेड पण बघा ना किती सुंदर आणलेत. लेकीसाठी काय लागतं हे आईला सांगायची गरज नाही. क्लच. हे टिकल्याचं पॉकेट मीच घेतलेलं आहे ॲक्च्युली, पण ते चुकून माझ्याकडे आले तिथे. त्यानंतर ना एक गोष्ट राहिलीच. काय असेल ह्याच्यात ओळखा बरं तुम्ही. यामध्ये आहे लोणचं. तिच्या हातचं लोणचं, बापरे, खूप खूप भारी. टेस्ट तर अप्रतिम. तुम्ही विकतचे कुठल्याही ब्रँडचे कसलेही लोणचं घ्या, पण आईच्या हातची जी चव आहे ना ती कशालाच नाही. अनबिटेबल. थँक्यू आई.